नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे वैदेही आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती। साडी नेसताना बऱ्याच जणींना काही ना काहीतरी प्रॉब्लेम हे येत असतात। त्यात जर सिल्कची साडी असेल तर त्यांच्या काय समस्या असतात ते मी तुम्हाला आता सांगते। पहिली म्हणजे पदराची समस्या। पदराच्या ह्या ज्या प्लीट्स असतात ना, त्या काही साड्यांच्या इतक्या अशा वरती अगदी गळ्याजवळ जाऊन पोहोचतात। दुसरा जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे ह्या पदराच्या बाबतीत एखादी जरी प्लीट बाहेर आली तरी साडीचा लुक एकदम खराब येतो आणि त्या प्लीटमुळे पूर्ण जो पदर असतो तो एकदम बिघडून जातो आणि एकदम पसरला जातो। तिसरा जो प्रॉब्लेम असतो तो ह्या साइड प्लीट्सच्या बाबतीत कधी-कधी ह्या साइड प्लीट्स इतक्या वरती अशा खेचल्या जातात की त्यामुळे ही जी साडीची बॉर्डर असते तीही दिसेनाशी होते। आणि चौथा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे साइड फिटिंगच्या बाबतीत साइड फिटिंग पण एकदम फुगीर दिसते। आणि पाचवा जो प्रॉब्लेम आहे तो ह्या निऱ्यांच्या बाबतीत कधी-कधी निऱ्या त्या इतक्या एकत्र येतात की निऱ्या किती आहेत ह्याही देखील समजत नाही। तर साडी नेसताना सुद्धा तुमचा पण अशा प्रकारे लुक असेल तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पूर्ण पहा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये माहिती देणार आहे। तर चला आता सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला। सुरुवातीला आधी तुम्हाला कोणत्याही प्रोग्रामसाठी जायचं असेल तर साडी नेसण्यापूर्वी तुम्हाला सँडलचा वापर करायचा आहे। जी काही उंच चप्पल किंवा कोणतीही चप्पल तुम्ही वापरणार असाल तर ती आधी घाला। त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला जमत असेल तर साडी शेपरचा नक्कीच वापर करा। आता साडी नेसताना पूर्ण पायापर्यंत जमलेला टच होईपर्यंत तुम्हाला साडी घ्यायची आहे। तर ती साडी घेताना काय करायचं आहे, हातामध्ये अशा प्रकारे अशी साडी धरून ठेवायची आणि त्याच्यानंतरच ती साडी अशी खोचून घ्यायची आहे। आणि खोचून झाल्यानंतर आपण अंगठ्यांचा वापर करू शकतो। अंगठा असा दोन्ही हाताचा जो अंगठा असतो तो अशा प्रकारे फिरवायचा। फिरवल्यामुळे काय होतं की साडी पूर्ण त्या ठिकाणी प्लेन दिसते, म्हणजे कुठेही फुगीर वगैरे साडी आपली दिसणार नाही। म्हणजे जो काही साडीचा खोचलेला भाग असेल तो अगदी प्लेन आपला दिसणार आहे। आता नंतर आपल्याला काय करायचं आहे, साडीचा आपल्याला पदर काढायचा आहे। तर पदराची जी दोन टोकं असणार आहे ती पहिल्यांदा एकत्र करून पदर आधीच आपण पाठीमागून फिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच पदराचे आपल्याला प्लीट्स काढायचे आहेत। आता प्लीट्स काढताना बघा, मी अगदी सोपी जी ट्रिक मला वाटते तीच मी इथे वापरत आहे। तुम्हाला पण ही सोपी ट्रिक अगदी आवडेलच। तर आधी पहिल्यांदा आपण पदराची उंची पाहणार आहोत। जर का तुम्ही कमी उंचीच्या असाल तर यासाठी तुम्हाला पदर घेताना गुडघ्याच्या खाली हा पदर यायला पाहिजे एवढी पदराची उंची आपल्याला घ्यायची आहे। आता या ठिकाणी मी पदराची उंची पाहिली, त्यानंतर आता पदराच्या प्लीट्स काढायला मी सुरुवात करते। तुम्ही या ठिकाणी कोणत्याही साईडने प्लीट्स काढू शकता। उजव्या हाताने साईडने काढा किंवा डाव्या हाताच्या साईडने काढा, कोणत्याही प्रकारे। आता ह्या प्लीट्स काढताना काय करायचं आहे, पदर थोडा हलवायचा आहे। हलवल्यामुळे काय होतं की त्याच्या चिकटलेल्या प्लीट्स असतात ना त्या बाजूला होतात। आता हा पदर जरी मी खांद्यावर टाकला, एकदा हलवून झाला की परत एकदा आपण त्या प्लीट्स सगळ्या एकत्र करून झाल्यानं की परत एकदा हलवायचं आहे, ज्याच्यामुळे त्या प्लीट्स कुठे चिकटलेल्या असतील ना तर त्या अशा दूर राहतात आणि अगदी व्यवस्थित जशा त्या प्लीट्स असणार आहेत ना त्याप्रमाणे त्या राहतात। आता इथे मी काय करणार आहे, इथे मी पदराला एक स्पिन लावत आहे। तुम्ही कोणताही पिन इथे वापरू शकता। सेफ्टी पिन वापरा किंवा यू पिन वापरा, तुम्हाला जे आवडत असेल ती पिन इथे तुम्ही वापरू शकता। पण आता तुम्ही एक्स पिन जर का वापरत असाल तर एक्स पिन विषयी मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, तर ती तुम्हाला लक्षात ठेवायचीच आहे। आता बघा, इथे एक्स पिन ज्यावेळी आपण पदराला लावतो त्यावेळी काय होतं माहिती आहे का, की पदराला पिन लावताना काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्यावेळी हा तुम्ही पदराला पिन काढत असाल त्यावेळी मात्र तो हळूवार आणि व्यवस्थित बघूनच काढा। एकदम झटपट घाई गडबडीत हा पिन मात्र तुम्हाला पदराकडून इथून काढायचा नाही आहे। कारण काय होतं की ही जी एक्स पिन आहे ना तिची दोन टोकं आहेत बघा, ती थोडीशी टोकदार पण असतात। तर ती टोकं ना तुमच्या साडीमध्ये किंवा ब्लाऊजमध्ये अडकू शकतात, विशेषतः साडीमध्ये अडकू शकतात आणि तुमची साडी डॅमेज होण्याची शक्यता असू शकते। तर त्याच्यामुळे ती जी पिन ज्यावेळी तुम्ही लावताना काहीच प्रॉब्लेम नाही, पण काढताना मात्र तुम्हाला हळूवारच काढायची आहे। आता इथे समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण व्यवस्थितपणे अशा प्रकारे प्रेस करून घेऊया। प्रेस म्हणजे भारी अगदी जास्त वेळ प्रेस करायचं असं अजिबातच नाही आहे। दोन्ही हात आपले अगदी त्या प्लेट्सवरती असे फिरून घेतला ना तरीही तुमच्या प्लेट्स अगदी व्यवस्थितपणे राहतात। आता इथे आपण साईड फिटिंग करणार आहोत, साईड प्लेट्स काढणार आहोत। आता इथे मी सेफ्टी पिनचा वापर करणार नाही आहे, तर इथे मी एक्स पिनचा वापर करणार आहे। तर आता या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्या उजव्या पायावरती साडीच्या आधी पहिल्यांदा त्या ठिकाणी बॉर्डर घ्या आणि त्यानंतर राहिलेल्या ज्या 2-3 अशा प्लीट्स आहेत ना ते काढून घ्यायच्यात आपल्याला। आपल्या पायाच्या म्हणजे आपल्या डाव्या पायाच्या इथून साडी आपली थोडीशी टाईटली व्हायला पाहिजे, अशा प्रकारे त्या प्लीट्स अशा घ्यायच्या आहेत तुम्हाला।
3पेक्षा जास्त प्लीट्स इथे घ्यायच्या नाही आहेत। आता ह्या 3 प्लीट्स आपल्या झालेत आणि त्यानंतर साडीची ही बॉर्डर अशा प्रकारे आपल्या बेली बटनच्या उजव्या साईडला म्हणजे आपल्या उजव्या पायावरती आपल्याला त्या खोचून घ्यायच्या आहे। आता ह्या प्लीट्स आपण फक्त खोचूनच घेतल्या तर त्या नीट राहणार नाहीत, त्या कधीही सुटू शकतात। तर यासाठी मी त्या ठिकाणी एक्सपिनचा वापर करणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे ही आणि ज्या सॉफ्टवाल्या साड्या असतात ना त्यांच्यासाठी ही पद्धत तुम्ही अगदी वापरू शकता। तर बघा इथे मस्त अशा प्लीट्स आपल्या पडलेल्या आहेत आणि खूप सुंदर दिसतात अशा प्रकारच्या प्लीट्स। आता त्यानंतर आपल्याला इथे साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत। नेहमीची पद्धत न वापरता मी ही पद्धत इथे वापरत आहे। तुम्ही कोणतीही पद्धत वापरा, तुम्हाला जी योग्य वाटेल ती। ह्या पद्धतीने देखील साडीच्या निऱ्या अगदी व्यवस्थितपणे येतात। आता इथे बघत असाल तुम्ही आपल्या निऱ्या झटकीपट अगदी झालेल्या आहेतच। आता ह्या निऱ्या तुम्ही अशा एकत्र करून खोचून घ्यायच्या नाही आहेत। याच्यामुळे काय होतं की निऱ्यांना अशा लपतात, म्हणजे काही ज्या निऱ्या असतात ना ते लपतात आणि ते दिसत नाहीत। तर यासाठी ना सगळ्या निऱ्या एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या आणि नंतरच त्या खोचून घ्यायच्या आहेत बेली बटनच्या इथे। आता आपल्या राईट साईडला साडीचा भाग फारसा उरलेला नाही आहे, त्याच्यामुळे फक्त तो खोचून घेतला आणि या ठिकाणी तुम्ही जी आपली यू पिन असते ती तुम्ही लावू शकता। निऱ्यांसाठी यू पिन लावा किंवा एक्स पिन लावा, कोणतीही पिन इथे तुम्ही वापरू शकता किंवा जे डिझायनर साडी पिन असतात त्यांचा देखील वापर केला तरी काही तुम्हाला हरकत नाही आहे। आता इथे आपल्या साईड प्लीट्स अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत आणि निऱ्यासुद्धा काही फारशा फुललेल्या नाही आहेत, पण तरीही आपल्याला निऱ्या सेट करायच्या असतील तर मी काय करणार आहे की माझ्या डाव्या पायावरती सगळ्या निऱ्या घेणार आहे आणि बस त्या प्रेस करत जाणार आहे। बाकी मी इथे काहीच करत नाही कारण की साडी जी आहे ती सॉफ्ट सिल्कमध्ये आहे। तर बघत असाल तुम्ही आपली साडी अगदी व्यवस्थितपणे आलेली आहे। पण तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात तर ते प्रॉब्लेम आपले अजूनही पाहायचे आहेतच, त्याच्यामुळे व्हिडिओ अजूनपर्यंत स्किप करू नका। पुढे पण तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी पाहायला भेटणार आहेत। तर आता आपला पहिला प्रॉब्लेम बघा इथे काय आहे, तर इथे एखादी जरी प्लीट आहे ती बाहेर आलेली आहेच। तर आता ही प्लीट आपल्याला कशा प्रकारे सेट करायची ते मी तुम्हाला आता दाखवणार आहेच। तर काय करायचं आहे बघा, पूर्ण जो पदर आहे तो अशा प्रकारे पुढे घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जी प्लीट आपली बाहेर आलेली आहे ना त्या प्लीटची आपल्याला 2 अशा प्लीट काढायच्या छोट्या छोट्या। प्लीट जी बाहेर जास्त आलेली आहे तिच्याच फक्त 2 प्लीट काढायच्या आणि बाकीच्या सगळ्या प्लीट एकत्र करायच्या आणि बस त्या ठिकाणी आपल्याला यू पिन जी आहे ती लावायची। आता इथे बघत असाल मी यू पिन आतल्या साईडने लावलेली आहे, वरची जी बॉर्डरवाली प्लीट आहे ती मी धरली नाही, आतल्या साईडने लावली त्याच्यामुळे ती पिन आपली दिसतही नाही आहे आणि आपल्या बघा सगळ्या प्लीट्स अगदी व्यवस्थितपणे आता एखादीसुद्धा प्लीट आपली बाहेर आलेली नाही आहे। आता दुसरा प्रॉब्लेम काय असतो की हा पदर अशा प्रकारे असा पसरला जातो तर ते खराब दिसू शकतं। तर यासाठी तुम्ही काय करू शकता, पदर त्याच प्रकारे पुढे घ्यायचा आणि त्यानंतर सगळ्या प्लीट्स आपल्याला एकत्र करायच्या आणि अशा आपल्या हातानेच फक्त प्रेस करत जायचं आहे। प्रेस केल्यानंतर जशा आपण निऱ्यांचा रोल करतो त्याच प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या प्लीट्सचा रोल करायचा आहे। म्हणजे काय तर फक्त गुंडाळी करत जायचं आहे आणि हा जो रोल असणार आहे तो प्रेस करायचा आहे, बाकी काहीच नाही। यामुळे काय होईल की तुमच्या बऱ्याच प्रमाणात प्लीट्स असतात ना ते सेट होतात, म्हणजे जास्त पसरत नाहीत। तर ही ट्रिक नक्की तुम्ही वापरून पहा। बघत असाल तुम्ही स्क्रीनवरती बऱ्याच प्रमाणात आपल्या ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या सेट झालेल्या आहेत। तर हा पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला असेलच। आता आपण दुसरा आणखी एक प्रॉब्लेम बघूया, तो म्हणजे ह्या प्लीट्सच्या बाबतीत अशा ज्या साड्या असतात ना काही त्यांच्या ना अशा प्लीट्स समोरच्या असतात ना पदराच्या त्या अशा वरती 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 जातात आणि मग ते खराब दिसतं आणि ही जी बॉर्डर असते ना तीही दिसत नाही। तर यासाठी काय करायचं, यू पिन घ्यायची आहे आणि मी ज्या ठिकाणी यू पिन लावत आहे ना त्याच ठिकाणी सगळ्या प्लीटला धरून फक्त वरची जी बॉर्डरवाली प्लीट आहे ती सोडून आपल्या सगळ्या प्लीटना धरून अशी ही पिन आहे ती लावायची आहे। आता यू पिन ही थोडीशी तुमची समोरून दिसू शकते, जर का बॉर्डरवाली प्लीट आपली हलली तर ती यू पिन दिसणार आहे। तर यासाठी तुम्ही सेफ्टी पिनचा देखील वापर करू शकता। तर तुमच्यासाठी ऑप्शन आहे, कोणताही ऑप्शन तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर आता समोरच्या ज्या पदराच्या प्लीट्स असतात त्या जशाच तशा राहाव्यात, पदर हलू नये यासाठी तुम्ही आपल्या ब्लाऊजला धरून सेफ्टी पिन आहे तो आतल्या साईडने त्या दुसऱ्या जी प्लीट असते त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता। यामुळे काय होईल की तुमच्या पदराच्या प्लीट्स हलणार नाहीत आणि अगदी व्यवस्थितपणे समोरचा जो पदर असेल तोही दिसणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला साडी नेसायची आहे। मी तुम्हाला पूर्ण अगदी दाखवलेली आहे बघा, साडी नेसून आणि अगदी छान आपली साडी बघा दिसत आहे। तर
ही जी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे ती नक्की तुम्ही ट्राय करून पहा, तुम्हाला पण नक्की आवडेल ही पद्धत. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.